आज आपण जाणून घेणार आहोत राशीचक्रातील सर्वात बुद्धिमान स्वतंत्र विचारांची भविष्याचा विचार करून निर्णय घेणारी राशी म्हणजे कुंभ राशी। आता कुंभ राशी ही राशीचक्रातील 11वी रास आहे आणि निसर्ग कुंडलीत लाभस्थानात म्हणजे एकादश स्थानी येणारी कुंभ रास आहे। आता एकादश स्थान काय आहे, 11वं स्थान काय आहे, ते इच्छापूर्ती, प्रगती आणि यशाचं स्थान मानलं जातं। कुंभ राशीच्या आपण आता कुंभ राशींच्या महिलांचं जीवन पाहत आहोत। कुंभ राशींच्या महिला कशा असतात हे समजून घेत आहोत। कुंभ राशीच्या महिलांच्या आयुष्यात योग्य वेळी योग्य संधी येताना दिसतात। जे स्वामी साक्षात शनी महाराज आहेत, संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश, त्यामुळे न्यायप्रियता, शिस्त, जबाबदारी आणि वास्तववादी विचार हे गुण कुंभ महिलांमध्ये प्रकर्षाने दिसून येतात। कुंभ राशीच्या महिला अत्यंत बुद्धिमान असतात। कोणत्याही परिस्थितीत भावनेपेक्षा विचाराला जास्त महत्त्व देतात, त्यामुळे अनेक वेळा त्या इतरांपेक्षा वेगळ्या वाटतात। त्यांची विचारसरणी स्वतंत्र असते, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो। या महिलांची कल्पनाशक्ती खूप प्रबळ असते, संवाद कौशल्य उत्कृष्ट असतं। त्या इतक्या प्रभावीपणे बोलतात की समोरच्या व्यक्तीच्या मनात लगेच विश्वास निर्माण होतो। त्यांचं बोलणं गोड असतं पण मुद्देसूद असतं, अभ्यासपूर्ण असतं, त्यामुळे त्या लोकांच्या मनावर सहज प्रभाव टाकतात। कुंभ महिलांना स्वातंत्र्य हे अत्यंत प्रिय असतं। स्वतःचे निर्णय स्वतः घेणं हे त्यांना खूप आवडतं। त्यांचा अजून एक विशेष गुण म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध जीवन। पैशाची उधळपट्टी न करता नियोजनबद्ध खर्च करणं, उपलब्ध साधनांमध्ये उत्तम संसार उभा करणं आणि प्रत्येक गोष्टीत गुणवत्ता शोधणं हे त्यांना सहज जमतं। कला आहे, लेखन, शिक्षण, फॅशन, मॅनेजमेंट, काउन्सिलिंग, कम्युनिकेशन अशा क्षेत्रांमध्ये त्या उत्तम यश मिळवू शकतात। भाषेवर त्यांचं प्रभुत्व असतं, त्यामुळे लोक त्यांना लक्षपूर्वक ऐकतात। मात्र प्रत्येक राशीप्रमाणे काही कमतरता देखील नक्की असतात। कुंभ महिलांचा स्वभाव काहीसा शंकेखोर असू शकतो। काही वेळा इतरांच्या बोलण्यावर पटकन विश्वास ठेवण्याची जी सवय आहे ती त्यांना अडचणीत आणू शकते। एकदा एखादी व्यक्ती त्यांच्या मनातून उतरली तर परत पुन्हा त्या व्यक्तीकडे ते सहज वळून मागे पाहत नाही। मैत्रीच्या बाबतीतही त्या खूप निवडक असतात। त्यांचा मित्रपरिवार फार काही मोठा नसतो, पण जो असतो तो विश्वासाचा असतो, कारण त्या प्रत्येक व्यक्तीची निवड खूप विचारपूर्वक करतात। कुटुंबाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर कुंभ महिलांना कुटुंब त्यांचं अत्यंत प्रिय असतं, पण भावनांपेक्षा व्यवहाराला त्या अधिक महत्त्व देतात। त्यामुळे कुटुंबातील प्रश्न त्या शांतपणे आणि बुद्धीने सोडवतात। कुंभ महिला या आपल्या मुलांच्या बाबतीत अत्यंत विशेष जागरूक असतात। मुलांवर स्वतःच्या इच्छा लादण्यापेक्षा त्यांना त्यांच्या आवडीचं क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य देतात, त्यामुळे त्यांच्या मुलांमध्ये आत्मविश्वास आणि स्वतंत्र विचारसरणी विकसित होते। भाग्याच्या बाबतीत पाहिलं तर वयाच्या 24व्या वर्षी पहिली एक मोठी संधी असू शकते, नंतर 26व्या वर्षी दुसरी संधी असू शकते आणि 30व्या वर्षी खऱ्या अर्थाने भाग्योदय होताना दिसतो। 30 वर्ष आहे, 36 वर्ष आहे, इथे तुमची भाग्योदयाची वर्ष आहेत। आता विवाह आणि जोडीदाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुंभ महिलांना बुद्धिमान जोडीदार आवडतो। फक्त देखणा आणि श्रीमंत असणं हे त्यांच्यासाठी पुरेसं नसतं, तर जोडीदाराने त्यांच्या विचाराचा आदर करावा, त्यांच्याशी बौद्धिक चर्चा करता यावी, त्यांना समजून घ्यावं ही त्यांची अपेक्षा असते। ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन रास आहे, तूळ राशीचे पुरुष हे कुंभ राशीसाठी अत्यंत अनुकूल मानले जातात, कारण या राशी त्यांच्या विचारसरणीला समजू शकतात आणि शक्यतो कर्क राशीच्या पुरुषांशी विवाह टाळावा असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे, कारण कर्क राशी भावनांनी चालते आणि कुंभ राशी बुद्धीने चालते, त्यामुळे अनेकदा विचारांमध्ये मोठा विरोधाभास निर्माण होतो। घरातील गोष्टी घरात ठेवणं आणि त्या मोजून मापून बोलतात, कुठं थांबायचं हे त्यांना माहीत असतं, त्यामुळे त्यांच्यावर सहज विश्वास ठेवता येतो। एकंदरीत जर आपण पाहिलं तर कुंभ रास म्हणजे बुद्धिमत्ता, शिस्त, स्वातंत्र्य, दूरदृष्टी आणि व्यवहार ज्ञान यांचं सुंदर मिश्रण होय। म्हणूनच राशीचक्रातील सर्वात बुद्धिमान, सर्वात स्वतंत्र विचारांची आणि आयुष्यात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी रास म्हणजे कुंभ रास होय। तुम्ही कुंभ राशीचे आहात का? तर मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या ॲस्ट्रो तृप्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय ज्योतिष।